रविशुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणलादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्र झालं अत्रिपुत्र श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज भक्तमाल ग्रंथामध्ये खिची जातीमध्ये उत्पन्न झालेल्या एका भगिनीचं संत म्हणून गणना केली गेली आहे, म्हणून त्यांचं नाव खिचनी पडलं, जातीवरून नाव पडलं। यांचा राजाच्या बरोबर विवाह झाला होता, म्हणजे चांगल्या श्रीमंत घराण्यात जन्म, राजाच्या बरोबर विवाह। पण
संत सेवेमध्ये अत्यंत प्रेम. पण राजाच्या घरी आल्यामुळे संत सेवेमध्ये स्वतः सेवा करता येत नव्हती. कारण राजाच्या राणीला जसं राजाला काही स्वतः करता येत नाही, दुसऱ्याकडून करून घ्यावं लागतं, त्याप्रमाणे यांना सुद्धा स्वतः काही सेवा करता येत नव्हती, पण स्वतः करायची इच्छा होती. श्री जन्मामध्ये काही काही गोष्टी किंवा राजा झाल्यावर काही काही गोष्टी स्वतःची इच्छा असली तरी ते इच्छेच्या सारखं वागता येत नाही, कारण त्याला राजमर्यादा असते. राजानं जर इथे लोटांगण घालायचं ठरवलं तर त्याचे लोक त्याला परवानगी देणार नाही. ते म्हणतात नाही, मग त्याला लोटांगण घालायचं असेल तर त्याच्याकरता सगळं बंद करा असं आहे ते. म्हणून काही काही वेळा अति मोठ्या पदावर गेल्यानंतर माणसाला अशी इच्छा होते तर ते इच्छेप्रमाणे वागता येत नाही. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपले अटलजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा लखनौला ज्या फ्लॅटमध्ये ते राहत होते त्यांच्या शेजारचे लोक पंतप्रधान शपथविधीला गेले. आता यांना वाटायचं अटलजी आपल्या ओळखायचे म्हणजे आपण पटकन चालले जाऊ तिथे. नाही, त्याला परवानगी लागेल मग जाता येईल. ते अटलजीने त्यांचं दुःख दुरून पाहिलं ते की यांना तळमळ होते, पण त्याला काही इलाज नव्हता. बरं, त्यांना असं येऊन भेटता येत नव्हतं, ते कायद्यात बसत नाही. ते अटलजी एकदा लखनौला मुक्कामी गेले आणि रात्री 11:30 वाजता माझ्या फ्लॅटवर जायचं असं सांगितलं. गेले फ्लॅटवर आणि त्यांची बेल वाजवली ज्यांनी तळमळ केली होती आणि त्यांना रात्री 12 वाजता भारताचा पंतप्रधान त्यांच्या दरबारात. तेव्हा आनंद झाला. ते म्हणे मला भेटायला तुम्ही यायचं नाही, मी तुम्हाला भेटायला येत नाही. म्हणजे मोठ्या माणसांना इच्छा असली तरी काही गोष्टी करता येत नाही. म्हणून या राजाच्या राणी असल्यामुळे यांना अशा काही गोष्टी करता येत नव्हत्या. ते काय करायच्या, आपल्या नौकरामार्फत संतपूजा करून घ्यायच्या. आपल्या नौकरामार्फत संतपूजा करून घ्यायच्या. म्हणजे त्या निमित्ताने सुद्धा त्यांची पूजा तिथपर्यंत पोहोचत होती. जसं श्रीमंताच्या घरचा दिवा नौकर घेऊन येतो, पण श्रीमंताला दिवा पोहोचवण्याचं काम देवळापर्यंत अशा मार्गाने करून घेता येतं. एकदा त्यांना असं कळालं की आपल्या शेजारच्या गावामध्ये संतजन आलेले आहे, मग त्यांना पक्वान्न करून पाठवून द्यायचं. मग घरातली जी अत्यंत महत्त्वाची दासी होती तिच्यावर ते काम सोपवलं की तू जाऊन संतांना जेवू घालून यायची आणि तुझ्याबरोबर तुझ्याच घरचे मुलं घेऊन जा 2. हे राजाच्या नौकरातले लवकर लोक, कारण ते काही तुला मदत करणार नाही. पहा ते योजना किती सुंदर केली. हरिओम. कारण जो मनुष्य जातोय त्याच्याबरोबर दुसरा नौकर गेला तर तो म्हणेल तू कर, मला काही काम नाही, मला नाही आवडत ते. म्हणून त्या राणीनं तिच्याच मुलांना पाठवलं आणि मग हे सगळा प्रसाद घेऊन गेले. त्या दासीनं संतांच्या जवळ जाऊन सगळा प्रसाद दिला. राजाच्या राणीचं नाव सांगितलं, संतांनी आशीर्वाद दिला. संतांनी सगळं प्रसाद भक्षण केला आणि ही दासी आणि ते मुलं येत असताना लुटेरूंनी त्यांना पकडलं. पहा कसं संकट येतं. धर्म करायला गेले होते, पण आपल्या नशिबामध्ये जर काही संकट असेल तर ते संकट येतं. पण या मुलीच्या म्हणजे दासीच्या नशिबात ते संकट होतं, मुलांच्याही नशिबात होतं संकट. पण कशाला गेले तर संतांना प्रसाद खाऊ घालायला. त्याच्यामुळे त्या संकटातली तीव्रता कमी झाली आणि रस्त्याने येताना लुटेरूंनी त्यांना पकडलं, त्या मुलांना हाकलून दिलं, तिला बंदिस्त करून टाकलं. आता हे मुलं घरी आले आणि राजाच्या राणीला सांगितलं. राजा अत्यंत क्रोधायमान झाला राणीवर की तू घरातली चांगली दासी घालवून दिली. आता राजाचं काम काय होतं, पटकन चोर शोधणं. राजानं ते न करता घरात वाद घातला
आणि वाद घातल्यावर ही राणी रडायला लागली आणि देवाजवळ गेली की देवा, मी खरंच संत सेवेकरता ही दासी पाठवली होती, तिच्यावर हे संकट तिच्या नशिबानं आलं असेल, कबूल आहे, पण मग संतांच्या सेवेनं केल्यावर हे संकट टळायला नको का, म्हणून रडायला लागली. तेवढ्या वेळात भगवान त्या चोरांच्या जवळ प्रगट झाले, त्यांना ठोकलं आणि दासीला आणून सोडून दिलं राजाच्या दरबारात. भगवान गुप्त झाले. भगवान गुप्त झाल्यानंतर दासी राणीला सांगायला लागली, बाईसाहेब तुम्ही का बरं रडताय? अगं म्हणे तुला त्यांनी बंदी केलं, पण मला असा एक माणूस आला की माझ्यासमोर त्या दोन्ही चोरांना इतकं मारलं आणि मला घरापर्यंत सोडून दिलं, तू जा म्हणे, मी बाहेर थांबतो. राणी म्हणे दाखव कोण माणूस आला होता, कारण तिने देवाला सांगितलं होतं. भगवान तेवढ्यात अदृश्य झाले. मग ती पुन्हा देवापुढे आली, देवा आता मला एक द्या, तुम्ही मला रूप दिलं, मी दासीला रूप दाखवून दिलं, मला दर्शन नाही करवलं, आता माझ्या राजाच्या मनात अशी बुद्धी द्या की त्यांनी संतपूजा आपल्या दरबारात करावी, तरच मी अन्न खाईन, नाही तर नाही. निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे हेची फळं. तुम्ही हिला मुक्त करून आणलं हे झालं, त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण मग मला जे मनामध्ये जी तीव्रता आहे संत भोजन घालायची, ती आता पुरीच होणार नाही, कारण राजा जाऊनही देणार. मग माझं अन्न धान्य मला विरोध करेल. भगवंताने राजा आपल्या राजदरबारात न्याय वगैरे करत होता आणि त्याला अचानक आठवण झाली, अरे आपली ती दासी आली का नाही, तपास करा. तर नौकर आले दरबारातून इकडे, तपास केला तर तिला समोर आणा म्हणे. आणलं समोर. काय तुला काय त्रास झाला म्हणे? महाराज मला माझी मुलं हाकलून दिल्यानंतर त्यांनी मारलं, मला कबूल करत होते की तू इथेच राहा, जाऊ नको, पण मी ऐकत नव्हतो. तोपर्यंत एक असा तेजस्वी पुरुष आला आणि त्या तेजस्वी पुरुषाने त्या दोन्ही चोरांना मारलं, बांधून ठेवलं आणि मला आणून सोडलं. राजा म्हणे मग तो तेजस्वी पुरुष कुठे? आम्ही आणि राणीसाहेब बाहेर पाहायला आलो, तो दिसले नाही. राणीला बोलो. राणी त्या उदास चेहऱ्यानं राजदरबारात आली, सगळ्यांना नमस्कार केला. राजानं विचारलं तू काय प्रयत्न केले हिला सोडवण्यात? काय म्हणे आमच्या लालाला प्रार्थना केली की मला दान धर्म करायची तयारी आहे, पण माझ्याकडे कोणी साधू येत नाही, मी राजाची राणी असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही, तर यापुढे म्हणे कोणत्या देवाजवळ प्रार्थना केली? म्हणून राजा, प्रधान, राणी आणि ती दासी आणि तिचे पोरं हे सगळे देव घरात आले. राणीला रडू आलं की देवा तुम्ही इथपर्यंत काम केलं, मग यांच्या बुद्धीत का बरं फरक पडत नाही? हिचा हेतू काय होता? तेव्हा राजालाही ते पटलं. ही मुलगी सांगते तेजस्वी मनुष्य होता. तेजस्वी मनुष्य म्हणजे देव असला पाहिजे, म्हणजे जगात देवाची प्रार्थना आणि भावना केली की काम होतं. म्हणून राजानं त्या लालजीच्या समोर देवासमोर प्रार्थना केली, माझ्या राणीकरता रोज एक संत दरबारात येतील आणि त्यांना जेवू घालेत, प्रतिज्ञा केली. खिचाबाईची इच्छा पुरी झाली. आजही पहा घरामध्ये बाईला आवडतं तर माणसाला आवडत नाही, माणसाला आवडतं तर बाईला आवडत नाही, असं असतंच ते. ईश्वराची आराधना करणं हे घरामध्ये सगळ्यांना, आईवडिलांना आवडतं तर पोरांना आवडत नाही. आपण रिटायर झाल्यापासून आता पंचर झाले म्हणे, आपलं कोण ऐकतं? असं आहे. हल्ली फक्त तरुण पिढी माझ्या मारायला आवडते असते, पण आदरयुक्त कोणाला भोजन घालणं किंवा ज्ञान संपादन देणाऱ्या लोकांना आदर करणं हे आवडत नाही. बरं आपल्या नशिबाने असे लोक भेटतं महाराज आपल्याला की जेवायला येईल तर 5 लाख रुपये घेईल, म्हणजे मग कसं काय होईल ते? असं आहे, चहा प्यायला येईल तर 1 लाख रुपये,
आता कसं काय माणूस 1 लाख रुपये देईल? हे असे लोक बेण, आणि त्यांना आपण संत मानतो, ते संत नसतात. पण आपण त्यांच्याच मागे फिरतो. खरे संत वेगळे आहे. म्हणून संताविन नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही. असं का बरं कोणी संत विचारत नाही? तू आई बापाला वागवतो का नाही? तू वागवत असतील तर मी तुझ्या घरी चहा प्यायला येईल असं सांगणार का बरं भेटत नाही तुम्हाला? कारण तुम्ही त्यांना वागवलेलं नसतं, म्हणून खरा संत तुम्हाला दर्शन देत नाही. जगाचा नियमच असा आहे. नाही तर असं म्हटलंच नसतं, पुंडलिका भेटी परब्रह्म लेखा. तो पुंडलिकाला का भेटला आहे तर त्याचं कारण आहे. अर्ध्या जीवनात पुंडलिक इकडे आले, तुम्ही सुद्धा अर्ध्या जीवनात येऊ शकता. अर्ध्या जीवनामध्ये येऊ शकता तुम्ही. फलश्रुती देणार देव, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला ते कार्य करता येत नाही. म्हणून त्या दिवसापासून राजानं आपल्या राज्यामध्ये रोज एक संताला बोलवावं आणि खिचनाबाईंनी त्यांना जेवू घालावं. भगवंतावर आणि संतावर राजाची राणीची आणि राजा राणीचं पाहून गावाची श्रद्धा बसली. यथा राजा तथा प्रजा. ज्याप्रमाणे राजा असतो त्याप्रमाणे प्रजा वागू शकते. पुढे केशरबाई नावाची एक संत होऊन गेली. केशरबाई ही सुद्धा राजाची धर्मपत्नी होती. खोजीबाई जशी वागत होती तशी केशरबाई सुद्धा संतप्रेमी होती. संतांवर तिची अपार श्रद्धा होती, पण ती सावधान राहून सेवा करायची. अशी फसत नव्हती. काही काही लोक देवाचं करतात पण बेसावधान असतात. केव्हाही कोणी मनुष्य परिचित असल्याशिवाय स्त्रीनं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. सीतेला रावणानं जसं फसवलं त्यामुळे काय झालं? विघ्न आलं. हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. हा सिद्धांत जोपर्यंत भगवंताने रुक्मिणीला सांगितलं होतं हे गावातलेच ब्राह्मण जेवू घाल. रुक्मिणी म्हणे नाही, आपण प्रवास पट्टणहून चांगले ब्राह्मण घेऊन गेले तर दुर्वासच भेटले, फजिता करून टाकली. ऐकलं नाही. दुर्वासाने श्राप दिला, तुमच्या दोघांची ताटाटूट हो. रुक्मिणीची आणि भगवंताची ताटाटूट झाली. आता भगवान सांगत होते तरी रुक्मिणी ऐकत नव्हती, कारण प्रारब्धामध्ये तसं लिहिलेलं होतं. अवतार घेतला तरी मग जे ललाटी लिहिले, जर दुर्वासाने श्राप दिला नसता तर लक्ष्मी आणि पांडुरंग पंढरपूरला बरोबर आले असते. आईसाहेब राहून गेल्या. नारदाने आणलाय, भगवंताचा पुत्र नारदानं रुक्मिणी, तरी देव आणले म्हणे मागेच ठेव, पुढे आणू नको. अजून काही लोक जाताना तर आधी रुक्मिणीचं दर्शन घेतात मग पांडुरंगाचं घेतात. आणि खरे वारकरी आधी पांडुरंग नंतर रुक्मिणी, असे 2 भाग आहेत. लक्ष्मीचे भक्त जे आहे ते आधी रुक्मिणीचं दर्शन करून घेतात. म्हणून त्यानं सावधान होऊन संत सेवा केली. सावधान राहिलं पाहिजे. म्हणून कोणतंही काम करत असताना माणसानं सावधान राहिलं पाहिजे. कलियुगात तर विशेष सावधान राहायचं. बाहेरच्या रंगावर भुलायचं नाही. हल्ली बाहेर रंग खूप सुंदर दिलेला असतो आणि आत ढोंग असतं. म्हणून ढोंग संग नव्हे तो पांडुरंग. जिथे ढोंग सोंग घेतलेलं असतं तिथे पांडुरंग नसतो. मग पांडुरंग आहे कुठे? तर ज्याला सोंगाचीही गरज नाही आहे. जसं आता आज रथ आहे तर पहा तुम्ही, वाजंत्री वाजता आणि सोंग करून लोक फिरतात.
तो जे देवीचं सोंग घेतो ना तो रिकामा माणूस आहे. तर ते सोंग घेतल्यानंतर आत अंतर्बाह्य असेल असं नाही. तो ते वाजवत वाजवत संध्याकाळपर्यंत सोंग घेतो आणि नंतर ते सोंग काढलं की धूम करून टाकतो थकवा जाण्याकरता. म्हणून असं सोंग घेतलेल्या लोकांपासून कलियुगामध्ये सावध राहिलं पाहिजे. देखाव्यानं काही पहा तुम्ही, आता तुम्हाला सुद्धा देखावे केले जातात गणपतीला देवीला. कशा करता? लोकांनी पाहायला यावं म्हणून. आणि नंतर त्या कार्यकर्त्यांची भानगड होते, तू असं केलं तू तसं केलं. जर 7 दिवस तुम्ही देवाची गणपतीची देवीची प्रार्थना केली तर शेवटच्या दिवशी भानगड व्हायला पाहिजे होती का? नाही. म्हणजे भानगड होते याचा अर्थ काहीतरी कलह चुकीचं काम केलेलं आहे. ईर्ष्या राग द्वेष गोळा झाले आहे. ईर्ष्या राग आणि द्वेष जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कलह होतो. मला विचारलं नाही, माझ्या बिना परवानगीने केलं, कशाला इतकं केलं, झालं राग द्वेष आला की कलह झाला. मग आपल्या घरामध्ये कलह होऊ नये. आता तर कशाची उदबत्ती निघेल. कोणी म्हणतं शनीची उदबत्ती 7:30 लागणार नाही, उदबत्ती जाळा. कोणी म्हणतं अमुक करा. हां, महाकाल उदबत्ती आपत्ती देणार नाही. असं कसं काय होईल? तर काही निघतं हल्ली आणि आपणही घेऊन टाकतो. कारण हे असं नाही चालत. राग द्वेष वैर हे जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत कली राहणार. यांना बाहेर काढा. सगळे व्यवहार सांगून समजून करा. जोपर्यंत आपण लुपी छुपे व्यवहार करतोय तोपर्यंत राग द्वेष कलह येणारच. त्यामुळे विघ्न होतं. आणि अशा त्या केशीबाईंनी आपल्या एकदा थंडीच्या दिवसामध्ये संतांना वस्त्र प्रदान करायचं ठरवलं. तर सगळे द्रव्य वस्त्रामध्ये संपलं, पण संतांचं येणं काही संपत नव्हतं. मग शेवटी तिच्या पतीनं तिला सांगितलं की आता काही इलाज नाही. नाही नाही तसं नाही, माझे आभूषणं घ्या आणि मोडा आणि संतांना द्या. कारण स्त्रीजन्मामध्ये आभूषणावर मोह असतो. तिने पाहिलं मोहाचं कारणच संपवून टाकावा, म्हणून तिने ते आभूषणं काढून दिले आणि त्याचे वस्त्र आल्याने सगळ्या संतांना वाटलं. सगळं झाल्यावर पतीनं काही दिवसानंतर तिला सांगितलं की तुझे आभूषणं करून देतो. म्हणाले नको, त्याचा मोह संपला. म्हणजे मोह नष्ट झाल्याशिवाय आपण सुद्धा मुलांना सुनांना वाटून देतो आणि जो येईल त्याच्या तो सांगतो देऊन टाकलं बरं, ज्याचं त्याचं देऊन टाकलं. सांगायची काय गरज? दिलं नाही एकदा सांगायचं. पण आपण नेहमी टर ती सून म्हणते लावलाय घेतं दे, काय बोलायचं नाही. पण आपला मोह काही जात नाही. आहे तोपर्यंत ती कॅसेट मी वाटून दिलं, मी वाटून दिलं, मी वाटून दिलं ही चालत असते. हे बोलायचं नाही पुन्हा. आत्ताच मला एकाने सांगितलं म्हणे जसे आले ना तसे 1-1 लाख रुपये देऊन टाकले होते म्हणे जावयांना. मी म्हटलं मग आता हैदराबादचं प्लॉट हा होता जावा तेव्हा. हैदराबादचा प्लॉट विकल्यावर द्यायचं नाही, पोराला घर घेऊन द्यायचं नाही, तरी 50-50 देऊनच टाकेन म्हणे मी. हे असं आहे. दिलं ना एकदा बस थांबून द्यायचं. ते मेल्यावर परत म्हणतील की आणखीन काही असलं तर द्या. असं आहे ते. म्हणून
नेहमी माणसाने जावयाच्या अति जवळ जायचं नाही, ते मुलांना पुढे करायचं जा. पण हेच पाणी भरायला जाता, त्यामुळे काही इलाज नसतो. कारण मग तो अतिस्नेह झाला की तिकडे मोह आला, मर्यादा ओलांडली जाते. अतिस्नेहामध्ये मर्यादा ओलांडायला दुःख होत नाही, म्हणून मर्यादा आहे. केव्हा प्रसंगी पूर्वी लोक जात नसेल, जेवले तर ताटाखाली 100 रुपये ठेवत त्या काळात. म्हणजे आता किती ठेवले पाहिजे? 1000. मग त्यामुळे लोक म्हणतात अजून खाताने ते आमच्या घरचे जाऊ द्या, मग लांबच राहत ते. आता आठवड्याच्या पाठवड्या, आठवड्याच्या पाठवड्या, आठवड्याच्या पाठवड्या. त्यामुळे मर्यादा चालली जाते. जावाई आणि सासरा यांच्यामध्ये मर्यादा आहे, चालक मेवण्यात मर्यादा नाही आहे. आणि मर्यादा असली म्हणजे संबंध कमी होतो. आता मर्यादा ठेवत नाही. कलियुगामध्ये मनुष्य कशालाही, सीतेला लक्ष्मणानं मर्यादा दिली होती, या रेषेच्या बाहेर यायचं नाही. रावणाची ताकद होईना तिकडे जायची, असं आहे. आपण सुद्धा घरातून कुलूप लावून या गेटला असं सांगूनच निघतो. हे काय आहे? मर्यादा आहे. आपण म्हणतो कोण उघडीन वारंवार, तोपर्यंत बाहेरचा बंब गेला. असं आहे ते. ज्या मर्यादा सांगितलेल्या आहे त्या मर्यादा ओलांडायच्याच नाही. आणि मर्यादा जीवनात असावी याच्याकरता मर्यादित पुरुषोत्तम रामाचं चरित्र आहे. सीतेला हरणाच्या, सोनेरी हरणाच्या कातड्याची चोळी पाहिजे होती, मोह दाखवलाय तिथे, म्हणून रामाला तिकडे जावं लागलं. हे आपल्याला ते चरित्र ऐकून सावधान राहायचंय. रामाला माहिती होतं पुढे काय होणार आहे, आपल्याला माहीत नसतं पुढे काय घडणार आहे. ईश्वराला त्याचं ज्ञान आहे. म्हणून अशा त्या प्रसन्नतेनं तिनं ते आभूषणाचे वस्त्र दिले आणि निष्ठेनं प्रभूमध्ये राहिली आणि कायम आपला मोह नष्ट करून टाकला. पुढे एक मोहनदासजी नावाचे संत झाले. ते स्वतःला मोहनदासी म्हणून घ्यायचे. मनुष्य असून मोहन म्हणजे भगवान, मी भगवंताचं दासत्व स्वीकारलं, दास आहे. आणि हरिदास महाराजांची त्यांनी अनुग्रह घेतला होता. आणि त्यांचा नेम असा होता की वनामध्ये आलेल्या वानरांना हरभरे खाऊ घालणे बस. आपण जर वृंदावनात गेलो ना तर बरेच लोक हरभरे, दक्षिणेकडच्या ट्रकच्या ट्रक येतात हरभरे खाऊ घालायचे वृंदावनात प्राण्यांना, म्हणजे वानरांना. आणि त्यांचा असा नेम असल्यामुळे लोक त्यांना बंदरकी राणी असं म्हणायचे. आणि त्यामुळे त्यांचे पती जे होते लाखाजी, यांना सुद्धा ती सेवा होती. एकदा त्यांचे पती लाखाजी हे जगन्नाथाच्या यात्रेला गेले वृंदावनातून. लाखाजीला सुद्धा संत सेवा करायची सवय होती. तर जगन्नाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे वानर होते, तर यांनी वानरांना खाऊ घातलं. तेवढ्या वेळात काही संत मंडळी आली, संत मंडळींची सेवा केली. तो एक संत म्हणाला, हे वानरांची सेवा करणारे म्हणे आज जगन्नाथाच्या दर्शनाला आले. असं म्हटल्याबरोबर या लाखाजीला आनंद झाला की आपल्या वृंदावनातला कोणीतरी महात्मा आहे. म्हणून त्या महात्म्याचे चरण धरले आणि मला जगन्नाथाचं दर्शन घडवून द्या असं सांगितलं. मग या लाखाजींना हे वृंदावनातले संत जगन्नाथ यात्रा जेव्हा आली तोपर्यंत त्यांनी तिथे राहायला सांगितलं. आणि मग जगन्नाथाच्या यात्रेमध्ये त्यांना भगवंताचं साक्षात दर्शन दिलं. असं आताही लोकांना अनुभवाला येतं.
जेव्हा ती आषाढात यात्रा निघते ना, तर भगवान स्वतः बंदोबस्त करतात म्हणे. स्वतः ज्या काही दुर्घटना घडण्या असतील तिथे जगन्नाथजी हजर राहतात आणि दुर्घटनांना टाळून देतात. असं जगन्नाथाचं महत्त्व आहे. आणि प्रसाद सुद्धा अगदी साधा आहे. भात, जगन्नाथ का भात जग पसारे हात, सगळे लोक देतात. आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी ज्यांनी वानरांची सेवा केली होती त्यांना त्या वानरांना जगन्नाथ खाऊ घालताय. म्हणून आपल्याकडे तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. संतांनी अभंग सुद्धा केले आहे त्याच्यावर. पुढे लाखाजी असे हे जगन्नाथाचा अनुभव झाल्यानंतर वानरांची सेवा करत करत मोहनदासजी आणि लाखाजी हे दोघेही भगवंतामध्ये विलीन झाले. कालांतरानं या भक्तांच्या काळामध्ये दोन स्त्रिया पुन्हा संत झाल्या. एकीचं नाव होतं गंगा आणि दुसरीचं नाव होतं जमुना. गंगा जमुना 16व्या शताब्दीमध्ये आपल्या देशामध्ये यवन राजांनी अत्याचार जोरात सुरू केला. मोगल हे काम वासना पीडित होते म्हणून स्त्रियांना लुटणं आणि हत्या करणं हा त्यांचा कार्यक्रम होता. या गंगा आणि यमुना ह्या दोन्ही त्या लुटेमध्ये सापडल्या. यवनांनी लूट केली, त्याच्यात यांनाही लुटलं. पण या दोन्ही मुली अत्यंत चपळ होत्या. केव्हाच त्यांचे डोळे चुकून एका गुहेमध्ये घुसून गेल्या. यवन राजे पहा 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 निघून गेले. त्यावेळेस त्यांनी आपला प्राण वाचवला. पुढे प्रभूची विचित्र लीला. गंगा यमुना या जंगलामध्ये एकट्या असताना एकदा मोहनदास नावाचे ब्राह्मण यात्रेला निघाले होते आणि त्या एका झाडाखाली बसलेल्या बालिकेला त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याजवळ गेले मोहनदास आणि त्या बालिकेंना विचारलं काय झालंय. त्यांनी ती घटना सांगितली यवनांची. या मोहनदासांना बालिकेंवर दया आली आणि त्यांनी त्यांना मथुरेमध्ये घेऊन आले, अनाथ मुली म्हणून, आणि त्यांचा सांभाळ केला. यांना भजन म्हणायची सवय होती मोहनदासला. हे भजन म्हणायचे आणि त्या मुलींना भजनामध्ये, लहान लहान मुली भजनामध्ये नृत्य करायच्या. त्या कालांतरानं त्यांना एका ठिकाणी अशी जागा मिळाली की जिथे नृत्य शिकवलं जात होतं तिथे जायला लागल्या आणि चांगल्या देवाच्या भजनावर, मीराबाईच्या भजनात त्यांनी नाचण्याचं काम सुरू केलं. जिथे जिथे मीराबाईचे भजनं चालायचे. त्यामुळे हे मोहनदास जी होते यांना दक्षिणा भरपूर मिळायला लागली. शेवटी द्रव्य येते. त्या द्रव्यानं त्यांना कोणीतरी एक मुलगी मागितली, यमुना. गंगा राहू दिली, यमुना मागितली. त्यांनी काही पैसे घेऊन तिला दुसऱ्या संताबरोबर देऊन टाकलं. भजन चालायचे, नृत्य करायची, पैसे यायचे. कालांतराने हे जे मोहनदासजी होते हे मरून गेले आणि या गंगेजवळ ते 1000 रुपये होते त्या काळात. ही गंगा आणि यमुना पुन्हा एकत्र आल्या आणि एकत्र येऊन त्या भगवंताला पुन्हा विनवू लागल्या. प्रारब्ध कसं असतं, एकदा संकट आलं, ज्याने वागवलं त्याने परत संकटात टाकलं. त्या संकटातून परत आल्या. त्यांची संताबरोबर राहून भजनं करून करून
मनोवृत्तीचं परिवर्तन झालं होतं की मथुरा सोडायचीच नाही आणि देवाचा दरबार सोडायचंच नाही. संकट आली, आपत्ती आली, पण त्या आपत्तीमध्ये भगवंताच्या भजनानं त्यांच्या अंगी धैर्य आलं. कोणी मनुष्य असो, जीवनामध्ये आपत्ती नावाची गोष्ट येतेच, पण त्या आपत्तीत माणसाने खचून जाऊ नये. चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, वाईट दिवस निघून जातात, थोडा त्रास होतो, त्यावेळेला धैर्य ठेवलं पाहिजे. आपण जर सत्यवान असू तर आपलं धैर्य टिकतं आणि आपण सत्यवान नसू तर धैर्य टिकत नाही. म्हणून माणसाच्या मनामध्ये धैर्य आणि कष्टाला सहन जाण्याकरता शौर्य. काय होईल, कष्ट पुरतील बस. काही दिवसाने कष्टही संपून जातात आणि पुन्हा चांगले दिवस येतात. म्हणून धैर्य ठेवलं पाहिजे. या गंगा यमुना भजन करण्यामध्ये प्रसिद्ध झाल्या. पुढे एक वृंदावनामध्ये वृद्ध संत आले, परमानंदजी. त्यांचा आणि मोहनदांचीचा परिचय होता, त्यामुळे गंगा यमुनांचा त्यांचा परिचय होताच, तो जास्त झाला आणि त्या त्यांच्याजवळ राहायला लागल्या. आणि त्या परमानंदांनी त्यांना या गाण्याची घृणा केली आणि शेवटी ते भगवंताच्या जपाला लागले. खरे संत असं गाणे म्हणून करमणूक करत नाही प्रवचनात. कारण हे गाण्यानं काय होतं, माणसाचं मन जे आहे ना ते कल घेऊन येतं. भजनाने माणसाच्या मनाला कल येत नाही. भजन आणि गाणं यात फार फरक आहे. आता बा तुम्ही कथा सांगणाऱ्यांजवळ वाद्यवाले इतके असतात की विचारता सोय नाही. प्रत्येक वाद्याचे स्वर वेगवेगळे असतात आणि त्याने माणसाच्या मनावर वेगळा परिणाम होतो. म्हणून खरे संत आपल्या मुखाने गातात, वाद्याची मदत नाही घेत. कारण ते वाद्य असं आहे, माणसाच्या मनाला कल देऊन टाकतं. न उठणारा सुद्धा उठून जातो आता भागवतामध्ये, लगेच नाचायला लागून जातो. कारण त्या वाद्यामुळे नाचतो तो, त्याच्या मनामध्ये तेवढा भाव नसतो. भगवंताच्या नामाने नृत्य करणं हे सोपं नाही आहे. जगाला दाखवण्याकरता जे नृत्य आहे ते वेगळं आहे आणि स्वतः भगवंताकरता नृत्य करणं ही गोष्ट वेगळी आहे. संत हे ईश्वराकरता नृत्य करतात. म्हणून त्यावेळेस त्यांनी या गाण्याविषयी त्यांच्या मनात घृणा निर्माण केली आणि संत संघाच्या प्रभावामुळे त्यांना भजनाच्या गाण्याच्या ऐवजी भगवंताच्या जपाची गोडी लागली आणि गंगा जमुना यांना संसारापासून विरक्ती आली. दोन्ही बहिणींनी वैष्णवी दीक्षा घेतली. पहा तुम्ही, आपल्याकडे असे काही नाचून गाणे म्हणणारे तर परंपरा आहे. त्या मंदिरामध्ये किती वेळा बाहेरच्या लोकांचे खून झाले, गोळ्या चालल्या, अमुक चालल्या. कारण हे नृत्य असंच आहे की तिथे काय निर्माण होऊन जाईल. भगवान शंकरसुद्धा नृत्य करतात रामाच्या नावावर. भगवान कृष्णानं सुद्धा नृत्य केलं आहे म्हणून त्यांना नटवर असं म्हणतात. पण ते आत्मतल्लीन होण्याकरता, मीरा लागी रे लगन, ते ती वेगळी गोष्ट आहे आणि समुदायासमोर नृत्य करणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून त्यावेळेस दीक्षा ग्रहण केली आणि त्या बालिकांची खरी जिज्ञासा प्रगट झाली. परमानंदांनी त्यांना हित हरिश्चंद्राच्या शरणी पाठवलं. यांनी अनुग्रह दिला नाही त्या मुलींना, दुसऱ्या संताच्या चरणाजवळ पाठवलं. वैष्णवी दीक्षा घेतल्यानंतर या दोन्ही मुली सेवा, नामजप, पाठ आणि भजन या गोष्टी करू लागल्या. मोहनदासांच्या संपत्तीचा म्हणजे जे 1000 रुपये होते ते अत्यंत सांभाळलेलेच होते, संत भोजनामध्ये खर्च करून टाकला. कारण तिला एकीला विकलं होतं यमुनेला त्यांनी
ते जे विक्रीचे पैसे होते त्याचं संत भोजनामध्ये फरक करा. म्हणून जे काही दोष असताना ते अन्नदानाने निघून जातात. जे काही दोष असतात द्रव्यांमध्ये, म्हणून अन्नदानाने दोष निघून जातात. आपलं आता नशीब असं आहे, जरी आपल्या घरी 2 पाहुणे आले तरी आपण इथून घेऊन जातो. पण घरचं चांगलं अन्न पाहुण्यांकरता करायला तयार नसतो. कोण करीन? उठा ठेव, पैसे देऊन देणे. तुम्ही स्वतः हाताने कराल तर ती सेवा. श्रीखंड घेऊन या की चालले श्रीखंड आणायला. अरे पुलाखालच्या पुरणाच्या पोळ्या. कोणत्या पुलाखालच्या? चांगला धूर उडतो तिथे सगळ्या गाड्यांचा. ते बाई तिथे टाकते ना, हे म्हणजे मस्त आहे, 12 रुपयाची एक. असं आहे. आपलं शरीर झिजलं पाहिजे दुसऱ्याला जीव घालताना. असं आहे. त्याच्याऐवजी खिचडी बरी, त्याच्याऐवजी खिचडी बरी. असं आहे. म्हणून त्यांनी ते अन्नदानात खाऊ घातलं. गंगा जमुनाने सगळ्या संतांना जेवू घातल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की भूतो न भविष्यती. म्हणून या गंगा यमुना एक दिवशी झोपल्या होत्या. त्यांच्या प्रारब्धामध्ये आणखीन काही दुःख होतं. तर या परमानंदांच्या आश्रमामध्ये एक सर्प आला आणि त्या दोन्हीच्या दोन्ही अशा झोपलेल्या, आता वयस्कर झालं. तर एक सर्प दोन्ही बहिणींच्या अंगावर असा समान बसला आणि त्यांना गाढ झोप लागली. हे परमानंद उठले संत. त्यांनी पाहिलं, अरे आपल्या पोरींच्या अंगावर सर्प. पण त्यांच्या लक्षात आलं काहीतरी दुर्भाग्य अजून नशिबात आहे. म्हणून भगवान त्यांचं दुर्भाग्य यांच्या स्पर्शानं काढताय. म्हणून ते परमानंदजी भगवंताच्या भजनाला लागले. आणि जसा जसा भजन करत गेले तसा तसा तो सर्प जो आहे तो त्यांच्या अंगावर डोलू लागला. त्यांना गाढ झोप लागलेली होती. मग यांनी भजनात जप सुरू केला. तेव्हा तो सर्प खाली उतरला आणि त्या दोन्ही मुलींच्या चारी बाजूने असा गरगर गरगर फिरला. आपलं मुख आदळलं आणि सर्प निघून गेला. परमानंद बसलेले होते. त्या दोन्ही मुली उठल्या आणि उठल्याबरोबर भगवंताचं गान करू लागल्या. तर भगवंताने कृपा करून त्यांच्या जन्मामध्ये पुढचं ते काही दुःख होतं ते शेषाच्या रूपाने येऊन संपवून टाकलं. म्हणजे दीक्षा घेतली त्यांनी, नामजप केला आणि नामजपाच्या योगानं आपल्या प्रारब्धामध्ये असलेलं पुढचं जे दुःख होतं ते सगळं भगवंताच्या याच्याने गुरुकृपे त्याचा नाश झाला. आपण जो जप करतो त्या हरिजपानं आपल्या पुढच्या प्रारब्धाचा नाश होतो आणि प्रारब्धाचा नाश झाला की आपला हा शेवटचा जन्म म्हणून गणला जातो. या दोन्ही गंगा आणि यमुना या दोन्ही मुली परमानंदांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या भगवंताचं वृंदावनामध्ये गुणगान गाता गाता त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. ज्याप्रमाणे गंगा पवित्र त्याप्रमाणे ती मुलगी पवित्र झाली. ज्याप्रमाणे यमुना पवित्र त्याप्रमाणे ती मुलगी पवित्र झाली. गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिहींचा संगम म्हणजेच प्रयागराज. संतामुळे त्या तिघांना प्रयागराजामध्ये शुद्धता मिळाली. भक्त, भगवान आणि भगवंताचं नाम म्हणजे त्रिवेणी संगम. म्हणून माऊली लिहिते, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमावर गेले, तिथे जप केला, आंघोळ केला, पण तुमचं जर चित्त ठिकाणावर नसेल तर तो जप तुमच्या प्रारब्धाचा नाश करत नाही. आणि तुम्ही त्रिवेणी संगमावर गेले आणि तुमचं चित्त शुद्ध झालं
तर त्या स्नानामध्ये मुक्ती होऊन जाते. त्रिवेणी संगमाचं स्नान एवढ्या करतात आहे, देव, भक्त आणि नाम, यमुना, गंगा आणि सरस्वती. सरस्वती गुप्त आहे, तसं आपण किती जप केला हे सांगू नाही. आणि आपलं कसं असतं, आता तेरा कुठे होऊन गेला आपल्या, अरे बोलू नको. हरिजप करणे तू बरं. आजूबाजूचे लोक मुद्दाम किती झाला तुमचा, म्हटलं तुला काय करायचं आहे. आपल्या पुण्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आजूबाजूचे लोक. आपल्याला वाटतं तो भावनाप्रधान आहे. नाही नाही नाही, पुण्य बोलू नये. उघड करायचं असेल तर आपले दोष, सर्व दोष हरण जड जीवा तारण हरिनाम. जेवढे दोष आहे ते सगळे दोष हरिनाम घालून. आणि हरिनामाचं पथ्य आहे, स्वतःची स्तुती करू नये, असत्य बोलू नये आणि मूर्खाचं अन्न. आपण तर कोणी बोलवलं की चाललं, कुलूप लावून या म्हणतो घराला. नाही नाही, आता मला काही पचत नाही, त्यामुळे मी काही येणार नाही, माफ करा. एखाद दिवशी येऊन चहा पिऊन येईल तुमच्या घरी असं सांगून मोकळं झालं पाहिजे. पण नाहीच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. काल मला कोणीतरी विचारलं ना, म्हणे दादा ते याचे तांबे मिळाले काय करू. म्हटलं मग तुझे तांब्याचं काय करशील, तू गेल्यावर वापर ना घरामध्ये. तुमचे बी वाटले जातील ना, मग तुमचे बी लोक असे ठेवून जातील. असं लक्षात ठेव. म्हणून दान हे सत्पात्रीत दिलं पाहिजे. जे घाबरतात त्यांना दान देऊन काय उपयोग आहे. पण तुम्ही ऐकतच नाही, हे लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा माणसाला समजतं, अशी ही गोविंदाची भक्तमाल ग्रंथातली दोन्ही स्त्रियांची उत्तम कथा संपली. कृष्णार्पणमस्तु. आता नुसतं म्हणून घ्या, देऊळ नंतर बंद होईल आरती. सत्यगुरुराये कृपा माझ केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर, पडिला विसर आपला माझी.